विजेच्या दरात वाढ करण्याबाबत महावितरणने सादर केलेला प्रस्ताव मान्य झाला, तरी राज्य सरकारने दिलेल्या अनुदानाच्या सलाईनमुळे ग्राहकांना या दरवाढीचा फटका बसणार नाही असे स्पष्ट झाले आहे। या अनुदानाचा कालावधी सुमारे वर्षभराचा राहण्याचा अंदाज असल्यामुळे निवडणुका होईपर्यंत दरवाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे। घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा सर्व वर्गवारीतील ग्राहकांच्या वीज दरांमध्ये 20% कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतलाय। त्यासाठी दरमहा 606 कोटी रुपयांचे अनुदान देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती। त्यानंतर महावितरणकडून नुकताच 9296 कोटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर झाला आहे। त्यामुळे लगेच ही दरवाढ ग्राहकांच्या माथ्यावर येण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती। मात्र हा फटका ग्राहकांना बसणार नाही असे महावितरणने स्पष्ट केले आहे। पूर्वीच्या वसुलीसाठी सप्टेंबर ते फेब्रुवारी या काळात ग्राहकांना दरवाढ लागू झाली होती। हा बोजा टाळण्यासाठी राज्य सरकारच्या अनुदानाचा वापर करण्यात आला। आता ही जुनी वसुली समाप्त झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर आता सरकारचे अनुदान हे संभाव्य दरवाढीचा बोजा टाळण्यासाठी वापरण्यात येणार आहे। महावितरणने सादर केलेल्या या दरवाढीच्या प्रस्तावाला अद्याप राज्य वीज नियामक आयोगाची मान्यता मिळालेली नाही। महावितरणने सादर केलेल्या या दरवाढीच्या प्रस्तावाला अद्याप राज्य वीज नियामक आयोगाची मान्यता मिळालेली नाही। मात्र मान्यता मिळाली तरी ती दरवाढ 20% आसपास राहण्याचा अंदाज आहे। त्या तुलनेत राज्य मंत्रिमंडळाचे दरमहा 606 कोटी रुपयांचे अनुदान हे 20% आसपासच आहे। त्यामुळे दरवाढीचा हा परिणाम टळणे शक्य होणार असून वाढीव दरांचा बोजा ग्राहकांवर पडणार नाही। याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने महावितरणने हे स्पष्टीकरण दिले आहे।